जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 5. कर्मसन्यास ज्यांनी केलेला आहे, पुन्हा एकदा स्वरूपतः किंवा तत्वतः, दोन अर्थ नेहमीसाठी लक्षात ठेवायचे. त्याचं वर्णन भगवंत करतायत. त्याचं अंतःकरण कसं असतं, तो कसा विचार करतो, त्याची लक्षणं कशी असतात, असं एक छान अतिशय विलक्षण मनोज्ञ असं म्हणूया, त्याच्या अंतरंगाचं दर्शन आपल्याला भगवंत घडवतायत. कारण सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकांसाठी साधन असतात. त्यामुळे साधन काळामध्ये आपल्या सगळ्यांना हे सगळं ऐकून त्याचं साधनेमध्ये रूपांतर करायचं हे लक्षात ठेवायचं, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की काय होणार आहे परमार्थामध्ये, आणि काय परमपूज्य काका म्हणतात काय होणार नाही, हेही फार महत्वाचं आहे. कारण काय होणार आहे तितकंच काय होणार नाही हेही महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, प्रारब्ध बदलणार नाही. काळ्या दगडावरच्या काही रेषा असतात, प्रारब्ध बदलणार नाही. त्याची पूजा करा, त्याला शिव्या द्या. हा विषय आपण मागच्याला बघितला होता. त्यामुळे काय होणार आहे याच्या बरोबरच काय होणार नाही हेही अत्यंत महत्वाचं आहे. या दृष्टीने सुद्धा ही जी लक्षणं आहेत की प्रत्यक्षात बघणार आहोत आपण पुढच्या 1-2 श्लोकानंतर. भगवंतांनी असं म्हटलेलंच आहे की अर्जुना, आता मी तुला त्याची लक्षणं सांगतो. आपल्यासमोर पहिले त्याचं अंतरंग खुलं करतायत पुढच्या 2 श्लोकांमध्ये, आणि त्याची नंतर प्रत्यक्ष लक्षणं सांगायला सुरुवात करतात. तर ह्या दृष्टिकोनातून हा विषय आपल्या सगळ्यांसाठी साधक म्हणून अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या दृष्टीने 17वा श्लोक पुन्हा एकदा आपण बघूया, उजळणीचा भाग म्हणून. तद्बुद्धयः तदात्मनः तदात्मानः तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्ते पुनरावृत्तीं ज्ञान निर्धुत कल्मषाः. असा श्लोक मागच्याला आपण बघितला होता. आणि त्याचा आपण हाही विचार केला होता की त्याचा अर्थ जो आहे की ज्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थित आहे, जे परमात्म्याला स्वतःचा आत्मा समजतात, जे परमात्म्याचे ठिकाणीच विचाराने स्थित आहेत, आणि परमात्मा हेच ज्याचे प्राप्तव्य स्थान आहे, या 4 गोष्टी त्या कर्मसन्यास ज्यांनी केलाय, पुन्हा स्वरूपतः तत्वतः सारखे शब्द वापरतोय मी. कारण आहे की पुढे काही अशा ओव्या येणार आहे की आपल्या मनात जर कुठे असा गोंधळ असेल की ज्यांनी सर्व कर्म सोडूनच दिली, तर तो गोंधळ दूर व्हावा. कारण तो गोंधळ असेल तर कुठेतरी आपल्या मनामध्ये हे राहून जातं की अरे, याच्याशी माझा काही संबंध नाही. ज्याला कर्म सोडूनच द्यायचे आहे, ज्याला संन्यास घेऊन जंगलात जायचं आहे, त्याच्यासाठी हा विचार सुरू आहे. तसं नाहीये. म्हणून स्वरूपतः किंवा तत्वतः तशी उभी येणार आहे पुढे. असा जो असतो ज्ञानाने ज्याचं पापपुण्यात्मक दोष पूर्णपणाने नष्ट झाले आहेत, असे ते अनेक वचन जन्मभावरूप मोक्षाला प्राप्त होतं. आपण विषय याचा विचार केला होता मागच्या वेळेला की ह्या ज्या 4 गोष्टी ते सांगितल्या आहेत, त्या छान आपल्या अंतःकरणाचे जे 4 पदर असतात, बुद्धिवृत्ती, मनोवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती, आपल्या अंतःकरणाचे ज्या 4 भूमिका असतात म्हणूया, या 4 भूमिकांमधूनच आपण काम करत असतो. फक्त विचार केला तर अगदी सूक्ष्मपणे या 4च्या पलीकडे काही नाहीच आहे खरं. संकल्प, विकल्प, अवधारण, निश्चय, आणि हे सगळं ज्याच्या मैदानावर चालतं, त्या ज्याला धरून हे सगळं चालतं, तो मी. अहम अहम. आता ते मी अनेक प्रकारचे असतात. कोणाचे हलके असतात, कोणाचे अत्यंत घट्ट असतात, विषय वेगळा आहे. पण मी आपल्या सगळ्यांना चांगला कळतो. हे जे 4 गोष्टी सांगितल्या आहेत, तद्बुद्धयः म्हणजे बुद्धिवृत्ती सांगितली आहे,
तदात्मानः म्हणजे अहमवृत्ती सांगितली, तन्निष्ठा म्हणजे मनोवृत्ती, आणि तत्परायण. आपल्याला माहिती आहे परायण, एखाद्या गोष्टीचा निर्णय झाला की त्या निर्णयाला चित्त जे घट्ट पकडून ठेवतं ते चित्तवृत्ती. असा विचार आपण मागच्याला केला होता. आणि या श्लोकावरची अतिशय सुंदर ओळी की आपण म्हटलं होतं की सगळ्यांनी अगदी पाठ करावी, कारण अगदी परिपूर्ण साधन आपल्या हातात आणून ठेवणारी ही ती ओवी क्रमांक 87. मागच्या वेळेला आपण शुद्ध मराठीत रेकॉर्ड केला होता. काय पराक्रम केला होता मागच्याला? एकच ओवी झाली होती आपली विचार करून 87 फक्त. याच्यासाठी मी विनोदाने उल्लेख केला की इतकी महत्वाची ती ओवी आहे की बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आणि खरं सांगायचं ना तर ती ओवी अर्धीच झाली आपली, कारण त्याचा दुसरा अर्थ बघितलाच नाही आपण. मागच्याला एकच अर्थ बघितला. बघूया पटकन उजळणी. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. त्याचा अतिशय सुंदर अर्थ मागच्याला विचार केला होता आपण की हा जो अर्थ आपल्या समोर दिलाय त्याचा उलट्या बाजूने विचार करत जायचा. पुन्हा एकदा आठवण करून देतो, कारण काय की हा विषय पुन्हा आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण हा जो साधना मार्ग आपल्यासमोर खुला केलेला आहे या एका ओवीमध्ये माऊलींनी अक्षरशः 4 चरणात एका ओवीचे 4 गोष्टी इतक्या छान सांगितल्या आहे की या 4च्या टप्प्यांमध्ये मी कुठेतरी बसतो. आपण बोललो होतो बहुतेक, आणि आपणच आपली परीक्षा करायची की मी कुठल्या टप्प्यावरती साधारण आहे, म्हणजे मला आता पुढे नक्की कोणतं साधन माझ्यासाठी महत्वाचं आहे हे त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. आणि सुरुवातच केली होती. आता ज्यांना पहिल्या बॉलवरच गुगली पडला असेल आणि विकेट गेली असेल त्यांना तर किती खबरदारी घेण्याची गरज आहे बघा. कारण पहिलाच बॉल जो होता आपल्यासाठी आलेला तो होता कर्मफलाविषयी वैराग्य. हे प्राप्त झाल्यामुळे म्हणजे काय सांगितलं, पहिलाच निकष शुद्ध मराठीत क्वालिफिकेशन सांगितलं. त्याच्यातच जर मी बसत नसेन तर समजून घ्यायचं की नाउमेद व्हायचं नाहीये, पण आपल्याला हे कळलं की आपण कुठे आहोत आणि मला कुठून सुरुवात करायची. झडझडून वाहिला निघत या ओळीची तिथे आठवण व्हावी. त्यामुळे कर्मफलाविषयी वैराग्य प्राप्त झाल्यामुळे अशी सुरुवात केली. कारण ते नसेल तर पुढचं सगळं आपल्या साध्या भाषेत बोंबलतं. त्यामुळे ते हवं, ते झालं तरच ब्रह्म हेच आपले प्राप्तव्य स्थान आहे अशा दृढ निश्चयाने तो रात्रंदिवस ब्रह्मप्राप्तीचीच निष्काम कर्मोपासनादी साधने करतो. पहिली पायरी. दुसरी म्हणूया, जर पहिली आपण कर्मफलाविषयी वैराग्य अशी जर धरली तर दुसरीही येते. काय? विवेक, वैराग्य, क्षमादेशटक, मुमुक्षुत्व, ही सगळी साधनेची साधनं असतात. त्यामुळे त्याचं दुसरं साधन आहे, तो हे सगळं करण्यासाठी रात्रंदिवस काय करतो? निष्काम कर्मोपासना करतो. बहिरंग साधन आहे. मागच्याला विचार केला होता, फार वेळ घालवायचा नाही आपल्याला, पुढे जायचं आहे, पण एक उजळणी. हे झाल्यामुळे काय होतं, म्हणजे मागच्याला एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे जसं त्या श्लोकाला 4 चरण आहे आणि त्याला अंतःकरणाचे 4 भाग लागू पडतात किंवा आपल्या ज्या 4 भूमिका आहेत बरोबर या ओवीला सुद्धा त्या लागू पडतात. विचार करा, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, त्याला काय लागू पडतं? स्वाभाविकच आहे, बुद्धिवृत्तीचा हा विषय आहे. ब्रह्मरूप भावी आपण आपण म्हणजे मी, माझ्याबद्दल माझं जे मत आहे ते दुरुस्त करून घेऊन जो खरा मी आहे, म्हणजे काय झालं? अहमवृत्ती. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. एखाद्या गोष्टीपाशी आपण निष्ठा ठेवतो, म्हणजे काय करतो? त्याच्याविषयी संकल्प करतो, त्याविषयी विकल्प मनात येऊ देत नाही, त्याला म्हणायचं निष्ठा. मनोवृत्ती. आणि तत्परायण अहर्निशी. एकदा एक गोष्टीविषयी संकल्प करायचं ठरलं, बुद्धीने तो निर्णय घेतला, ठरवलं की हे माझं स्वरूपच आहे, की त्याला धरून ठेवायचं काम करणारी वृत्ती चित्तवृत्ती. तत्परायण अहर्निशी. असं अतिशय सुंदर या 4ही चरणांना ह्या 4 गोष्टी लागू पडतात. थोडंसं विषयांतर केल्यासारखं झालं, पण ह्याच्यासाठी की आता हा जो दुसरा टप्पा आहे
कारण आता जे आपण वाचलं हे सगळं कशाला कारण होतं माहिती आहे? श्रवण मननाला कारण होतं. श्रवण मननाला काय कारण होतं? तर आत्ता जे बोललो ते. आणि श्रवण मननाने काय होतं? तर आपली वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणीच पूर्ण तो स्थित करतो. पुढे आहे निदिध्यासन. म्हणजे पहिलं काम काय आहे? चित्तवृत्तीचं. दुसरं काम आहे मनोवृत्तीचं. मनोवृत्तीचं काम आहे. तिसरं काम आता मी येतो आहे सगळ्यात महत्वाचं, निदिध्यासन. हे काम आहे आता अहमवृत्तीचं. आणि इतकं छान आहे तुम्हाला सांगतो की हे न करता जेव्हा मी बसतो, हा अधिकार न कमवता मी ध्यानाला जेव्हा बसतो, त्या परमपूज्य काका काय म्हणतात? जे म्हणतात तेच होतं. बसू शकतो मी, मांडी घालू शकतो, डोळे मिटू शकतो, अगदी व्यवस्थित छान छान फोटो काढला तसं वाटेल बस. रामकृष्ण हरी. पुढे बोलत नाही, आलं असेल लक्षात. फोटोसाठी ते ध्यान चांगलं आहे, पण या ध्यानाला ध्यान लागणं शक्य नाही असं काका म्हणतात. तसं हे पाहून कळतं. का? कारण आहे ही अधिकार प्राप्ती न करून घेता पाया विणं भिंत तातडीची, मागच्याला बोललो होतो. पाया अजून नीट बसलेला नाहीये. पुन्हा याचा अर्थ करू नये का? असंही नाहीये. काका तेही सांगतात. ही सगळी साधनं हातात हात घालून जाणारी आहे, नाहीतर सद्गुरूंनी ध्यान शिकवलंच नसतं. पण अर्थ एकच आहे, त्याचा उपयोग व्हायचा असेल तर ती अधिकार प्राप्ती करावीच लागणार आहे. आणि ती पुन्हा मलाच करावी लागणार आहे. उपनिषदांमधला एक छान विषय आहे तो खरं, की सद्गुरू फक्त मार्ग दाखवतात, मार्गातले खाच खळगे समजून सांगतात. कुठे डावीकडे वळू नको ते सांगतात, का वळू नको तेही सांगतात, वळलं तर काय होईल तेही सांगतात, उजवीकडे का वळायचं तेही सांगतात, कुठे सरळ जायचं ते सगळं सांगतात. मार्गक्रमण मलाच करायचे. ते माझ्यासाठी मार्ग चालू शकत नाही. साधन प्रांताबद्दल बोलणं सुरू आहे. मलविक्षेप या दोषांच्या परिहाराबद्दल बोलणं सुरू आहे. शेवटी आवरणासाठी त्यांना शरण जावं लागतं, तेच करतात. कारण पुन्हा ते करतात म्हणजे काय? कृपा तिथे ठेवलेलीच असते. म्हणजे पुन्हा जायचं मला तिथपर्यंत आहेच. काका पुन्हा तेच म्हणतात, 99% मी करायचं, काका म्हणतात, आणि 1% त्यांनी करायचं. पण त्या 1%शिवाय 99ला अर्थ नाही, असंही काका सांगायला विसरत नाहीत. लक्षात एवढंच ठेवायचं, 99% मला करायचं. त्यामुळे निधिध्यासनापर्यंत आपण जेव्हा पोचतो, आणि इतका साधा विषय आहे की निधिध्यासन याची व्याख्या आपण मागच्याला पाहिली, की विजातीय प्रत्ययाकार वृत्तीचा किंवा दुसऱ्या भाषेत अनात्म पदार्थाकार वृत्तीचा परित्याग करून. मी खरं सांगू का, इथेच व्याख्या संपली माझ्यासाठी. का? कारण मी अधिकार प्राप्त न करता निधिध्यासनाला, प्रसंख्यानाला, ध्यानाला जर बसत असेल, याचा अर्थ काय? माझी वृत्ती अनात्म पदार्थाकारच होणार आहे. कारण वैराग्यच पूर्ण नाही, अजून परिपूर्ण वैराग्यच नाही. तिथेच गाडी घसरणार आहे माझी. त्यामुळे धारणेच्या प्रांतात सुद्धा मला टिकता येत नाही. ध्यान तर खूप पुढची गोष्ट झाली, आणि समाधी तर त्याची पुढची गोष्ट झाली. धारणेच्या प्रांतातच मी टिकत नाही. कारण अगदी काय क्षण 2 क्षण झाले की वृत्ती ताबडतोब अनात्म पदार्थाकार, बाहेरच चिंतन, हे सगळं सोडून दिलेलं आहे, अपेक्षित आहे तिथे. आणि मग सजातीय प्रत्ययाकार, अखंड आत्माकार वृत्तीचा तेलाच्या धारेप्रमाणे अखंड प्रवाह, यासच निधिध्यासन म्हणतात. ध्यानाची व्याख्याच आहे ती, तैलधारावत. तर आपल्याला सगळ्या बाजूनी मारा करायचा आहे त्याच्यावरती, वैराग्य कमवत कमवत, ध्यानाचाही अभ्यास करत करत. पण लक्षात ठेवायचं की यश त्या दिवशी येणार आहे ज्या दिवशी मला खरा मी अधिकार संपन्न झालेला असेल, साधन चतुष्टय संपन्न झालेलं असेल. आणि त्याच्या पुढचा 4था भाग आपण बघितला होता. आता येतं बुद्धीचं काम, की प्रत्ययाकार अखंड आत्माकार वृत्ती तर आहे, आणि मग पुढे बुद्धीच्या निश्चयाने आत्मसाक्षात्कार होतो. तो बुद्धीचा निश्चय आहे. कारण बारकावा आहे थोडासा, आपल्याच पातळीवर बघण्याचा प्रयत्न करू आणि पुढे जाऊ. तिथे ही जी वृत्ती आहे ना, तैलधारावत, तिथे वृत्ती आहे. मी जसं मागच्याला म्हणालो होतो, कदाचित कदाचित त्याला महाकरण देह सुद्धा म्हणता येईल, कारण तिथे सोहम ही वृत्ती आहे, त्याला धरून बसलेलो आहोत. पण पुढे तेही नाही आहे, फक्त निश्चय आहे. निश्चय आणि वृत्तीत फरक आहे बरं का. निश्चयामध्ये विचार नाही आहे,
निश्चय या शब्दाचा अर्थच आहे की विचार आता संपलेला आहे. 6 अहम सोहम हा विचार आहे शेवटी, किती नाही म्हटलं तर. किंवा तिथे नामस्मरण आपण करत असू तर नाम आहे, नामाकार वृत्ती आहे, नाम घेणारा आहे, ज्याचं नाम घेतो तो आहे, नाम आहे. किती सूक्ष्म का असे ना, त्रिपुटी आहे. पण पुढे आत्मज्ञानाचा जो टप्पा येतो त्याचे त्रिपुटी चालतच नाही, कारण तिथे एकरूपत्वानेच ज्ञान अपेक्षित आहे. आणि तिथे बोललोत आपण मागच्याला की तिथपर्यंत बुद्धी नेते आपल्याला त्या उंबरठ्यापर्यंत आणि स्वतः निवृत्त होते, कारण आतमध्ये प्रवेश नाही. हा असा एक अतिशय सुंदर साधन आपल्या समोर आहे. आणि याचा एक दुसरा अर्थ पण परमपूज्य खंडारकर महाराजांनी आपल्या समोर ठेवला, तोही खूप छान आहे. दोन्ही अर्थ लागू पडतात आणि दोन्ही आपल्यासाठी साधक म्हणून फार महत्वाचे आहे. दुसरा अर्थ आपल्याला असं सांगतो की साधकाला देहापेक्षा आत्मा वेगळा आहे अशा बुद्धिवृत्तीच्या निश्चयाने प्रथमतः परोक्ष आत्मज्ञान होते. थोडक्यामध्ये काय, पहिलं जे चरण आहे बुद्धी निश्चय आत्मज्ञान, याचा अर्थ इथे त्यांनी परोक्ष ज्ञान असा केला. थोडक्यामध्ये बुद्धिवृत्तीच्या निश्चयाने परोक्ष आत्मज्ञान होते. नंतर त्यामुळे हा जो दुसरा अर्थ आहे ना, तो उलटा नाही वाचायचा, तो सरळच वाचायचा. नंतर तो साधक गुरुने उपदेशिलेल्या महावाक्यांच्या द्वारा आपला आत्मा ब्रह्मरूप आहे अशी अभेद भावना करतो. लक्षात, पहिले काय आहे, पहिले परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान आता मला झालं, देह म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, त्यांचा एकमेकांशी अभेद कसा आहे, हे सगळं 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 मला कळलं. आता गुरूंनी उपदेशिल्याप्रमाणे महावाक्याच्या द्वारा मी अभेद भावना करतो. म्हणजे काय, मी महावाक्याचं चिंतन करतो थोडं. नंतर मी ब्रह्म आहे अशी अखंड स्वरूपाचे ठिकाणी साक्षात्कारात्मक वृत्ती पूर्णपणाने स्थित करतो. मी ब्रह्म आहे, 6 अहम सोहम किंवा अहम ब्रह्मास्मी वगैरे वगैरे. या एकाच वृत्तीला आता धरून ठेवलेला, पुन्हा महाकरण देहाचा आपण जो विषय बोललो होतो तिथपर्यंत प्रगती साधकाची होते. आणि नंतर काय होतं, तो साधक रात्रंदिवस ब्रह्मानुसंधानातच तत्पर राहतो. असा चौथ्या तत्परायण अहर्निशी याचा अर्थ केला. कंसात छान दिलेला आहे की पहिल्या अर्थात, म्हणजे पहिल्या आपण जो अर्थ बघितला ज्याच्यात उजळणी केली, निष्काम कर्मोपासनेपासून पहा, त्यांनी सुद्धा उलटी सुरुवात केली. निधिध्यासनापर्यंत ब्रह्मसाक्षात्कार साधनांचा अनुक्रम सांगितला. आणि आता जो दुसरा अर्थ वाचला, त्या दुसऱ्या अर्थात अपरोक्ष ज्ञानापासून, आता हे जे अपरोक्ष आहे मला असं वाटतं चुकीचं छापलंय, ते परोक्ष ज्ञानापासून पाहिजे खरं. परोक्ष ज्ञानापासून अखंड ब्रह्मानुसंधानापर्यंत ज्ञानभूमिकांचा अनुक्रम सांगितला. ज्ञानभूमिकांचा अनुक्रम सांगितला, शुद्ध मराठीत सिक्वेन्स, पण ज्ञानभूमिका या दृष्टिकोनातून मांडणी. आता एक गंमत, ही जी पहिली ओळ आहे ना, साधकाला देहापेक्षा आत्मा वेगळा आहे अशा बुद्धिवृत्तीच्या निश्चयाने प्रथमतः परोक्ष आत्मज्ञान होते. सहज विचाराला जेणे भ्रांतीपासून हिरतले. आता मी पूर्ण ओवी म्हणणार नाही बरं का, तुम्हाला ओवी पाठ पाहिजे आता. मी फक्त त्यातली क्रियापद वापरणार आहे. पहिल्या ओळीला तुम्ही हिरतले लावून बघायला लागतं की, पुढच्या ओळीला तो नंतर तो साधक गुरुने उपदेशिलेल्या महावाक्यांच्या द्वारा आपला आत्मा ब्रह्मरूप आहे अशी अभेद भावना करतो. याला धुतले लागतं की नाही पहा. नंतर मी ब्रह्म आहे अशी अखंड स्वरूपाचे ठिकाणी साक्षात्कारात्मक वृत्ती पूर्णपणाने स्थित करतो. याला घातले लागतं की नाही बघा. आणि नंतर तो साधक रात्रंदिवस ब्रह्मानुसंधानातच तत्पर राहतो. होऊन या किंवा रोवून या. कोणती होई, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले. मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. रोवून या म्हणजे असं घातलं की पुन्हा हाणणार नाही, ते त्याला रोवून या म्हणतात. म्हणून तो रात्रंदिवस ब्रह्मानुसंधानातच तत्पर राहतो. सहज, अगदी सहज ती ओवी याला किती छान लागू पडते. मुद्दा काय आहे की किती सुसूत्रता असते संतांच्या सांगण्यामध्ये.
आपल्या ते लक्षात येत नाही फक्त. किती एकवाक्यता असते, कारण त्यांना सांगायचं सत्य तेच आहे, सत्य एकच असतं. कारण शेवटी परमपूज्य मन्नाथांचा दृष्टांत, त्या शिक्षिका असल्यामुळे एक गणित, त्या गणिताच्या शिक्षिका होत्या शाळेमध्ये शिकवायच्या, ज्या आता त्या निवृत्त झाल्या अनेक वर्ष झाले अर्थातच. पुन्हा ते म्हणाले, गणित मी शिकवायचे शाळेमध्ये. त्या गणिताचं उत्तर असायचं 27, कोणाचं 22, कोणाचं 24, कोणाचं 28, कोणाचं 26. कल्पना करू शकतो, 26 जरी असलं तरी गणिताचं उत्तर चुकलेलंच आहे. कारण सत्य एकच असतं, गणिताचं उत्तर एकच आहे 27. मग ते 22 आलं तरी चुकलं, आणि 26 आलं तरी चुकलं, आणि 28 आलं तरी चुकलं, आणि 100 आलं तरी चुकलं. तसं सत्य एकच असतं, आणि ते जे गणिताचं उत्तर 27 आहे ते काढण्यासाठी पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, पण त्या सगळ्या पद्धती शेवटी एकच सिद्धांत, एकच प्रमेय सिद्ध करत असतात. अगदी त्याचप्रमाणे एकच सत्य तत्व म्हणून येतं, सत्तत्व, सच्चित आनंद असं जे तत्व आहे, एकमेवा द्वितीय आहे, त्याच सत्याबद्दल संत सांगतायत. त्यामुळे माऊलींनी कोणतेही वेगळे शब्द वापरले, कोणताही विषय सुरू असला, कोणतीही ओवी वेगळी असली, तरी त्यांच्या सांगण्यातली सुसंबद्धता बिघडणं शक्यच नाही, कारण सत्य एकच. हे असं लक्षात येतं आपल्याला, छान स्फुरत अभ्यासाला लागलं की या गोष्टी लक्षात येतात. इथे काही त्या ओवीचा काही कुठे उल्लेख नाहीये, कुठेशी मांडणी पण नाही, पण अगदी छान ते 4 वाक्याने हे 4 क्रियापद लागू पडतात. हिरतले, धुतले, घातले, रोवले. आता हे सगळं आपण जे बघितलं, तर ऐसे व्यापक ज्ञान भले जयाचिया हृदया गिवसित आले, तयाची समता दृष्टी बोले विशेष उपाय. नेहमीप्रमाणे माऊलींनी प्रश्न उपस्थित केला की असे व्यापक शुद्ध ज्ञान ज्याच्या हृदयाचा शोध करीत आले आहे, त्याची साम्य दृष्टी शब्दाने विशेष काय सांगावी. नेहमीप्रमाणे काव्यात्मक वर्णन माऊलींनी केलंय की ते ज्ञान त्याच्या हृदयाचा शोध करत आलाय, ज्ञान प्राप्ती झालेली आहे. साध्या भाषेमध्ये त्याच्या साम्य दृष्टीचं काय वर्णन करावं, त्याच्यामध्ये 2 महत्वाचे शब्द आहेत, थोडे बघू आणि पुढच्या ओळीकडे जाऊ. शब्द आले असतील लक्षात. व्यापक आणि समता दृष्टी, या 2 शब्दांचा फार सुंदर संबंध आहे एकमेकांशी. ही जी समता दृष्टी किंवा समदृष्टी म्हणूया, साम्य दृष्टी इथे त्याचा अर्थ केलेला आहे, त्याचा उल्लेख खरं पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे भगवंतांच्या मुखी, पण माऊलींनी याच ओळीत त्याचा उल्लेख केलेला. साम्य दृष्टी काय येते त्याला साम्य दृष्टी माहिती आहे, कारण त्याला व्यापक ज्ञान होतं. म्हणून ह्या 2 शब्दांचा, म्हणून मी म्हणालो, एकमेकांशी जो परस्पर संबंध आहे तो फार महत्वाचा आहे. कारण व्यापक म्हणून साम्य, आता त्याच्या विरुद्ध वाक्य तयार करतो मी, संकुचित म्हणूनच विषम. म्हणजे काय, माझी साम्य दृष्टी नाही, याचा अर्थ काय, माझं ज्ञान संकुचित आहे, माझं सगळंच संकुचित आहे. जो मनुष्य जितका आत्मकेंद्रित, शुद्ध मराठीत त्याला सेल्फ सेंटर्ड असं म्हणतात, आत्मकेंद्रित म्हणजेच थोडक्यामध्ये जो मनुष्य जितका संकुचित विचार करतो आपल्या स्वतःपुरता, थोडं पुढे जाईल मी माझी बायको, त्याच्या पुढे जाईल मी माझी बायको माझी मुलं, म्हणजे थोडी संकुचितता कमी कमी होते, पण शेवटी संकुचितच. आणि कितीही आपण व्यापक केली दृष्टी तरी शेवटी आपण कुठपर्यंत जातो, फार तर फार काय, माझी गल्ली, माझा धर्म, माझं राष्ट्र, ह्याच्या पलीकडे आपण विचार करू शकत नाही. मग माऊली सांगते, आता विश्वात्मके देव, संपूर्ण विश्व हेच माझं घर आहे असं माऊली म्हणते. त्याचं कारण असं आहे की किती व्यापक होणं शक्य आहे दृष्टी. तस गणित म्हणजे उत्तर सोपं आहे, जे सगळ्यात व्यापक आहे ते मी आहे असा जेव्हा अनुभव येतो, त्या संकुचितता राहील का,
असाच तर प्रश्न माऊलींनी उपस्थित केलाय. विशेष काय म्हणजे त्याच्या शब्दांनी विशेष त्याचं काय सांगावं. त्यामुळे व्यापकतेची परिसीमा त्यांनी गाठलेली आहे. त्यामुळे साम्य दृष्टी येणारच आहे. अगदी स्वाभाविक आहे. स्वतःपुरती जेव्हा आपण विचार करतो, नंतर लग्न होतं, 2 मुलं होतात किंवा मुली होतात किंवा 1 मुलगा 1 मुलगी, सगळ्या शक्यता गृहीत धरल्या, 2 आहेत असं गृहीत धरून, तेव्हा विचार केला तर एक आई-वडील म्हणून आपण विचार करू शकतो, की आपली साम्य दृष्टी कशी असते. जेव्हा माझं संकुचितपणाचं परिघ जे आहे ते मी वाढवतो आणि त्याच्यात मुलांचाही समावेश करतो, त्या दोन्ही मुलांबद्दल साम्य दृष्टी असते. खूप सुंदर विषय आहे विचार केला तर. विचार करा, उपाधी भेद असतो 2 मुलांमध्ये. मग ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल. म्हणजे काय, की मोठा मुलगा शहाणा असू शकतो, छोटा मुलगा व्रात्य असू शकतो. मोठी झाल्यानंतर एखादा यशस्वी असू शकतो, एखादा अयशस्वी असू शकतो. एखादा गरीब असू शकतो, एखादा श्रीमंत असू शकतो, एखादा माझा ऐकू शकतो, एखादा माझा ऐकू शकत नाही. पण असं जरी असलं तरी मूळ प्रेम ज्याला म्हणतात, ते आई-वडिलांच्या अनुभवाचा विषय म्हणून हा दृष्टांत दिला. विचार करून बघा, ह्याला म्हणायचं समदृष्टी. कारण त्या मुलांच्या दृष्टीने जर विचार केला तर माझी दृष्टी व्यापक झाली. मी संकुचितपणा माझा सोडला आणि त्या दोघांनाही माझं म्हणतोय, म्हणजे निदान माझ्या परिघात तरी माझी दृष्टी व्यापक झाली. एक छोटासा दृष्टांत. आता कल्पना करा की ज्याचं परिघ इतकं मोठं झालेलं आहे की संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये सामावत आहे. त्याची दृष्टी सम झाली, याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. एक आपणपेची जैसे ते देखती विश्व तैसे, हे बोलणे काय असे नवलेट. एक आपल्याला जसे ब्रह्म मानतात तसे हे विश्व देखील ब्रह्मच आहे असे ते पाहतात. आत्ताच आपण बोलू. आणि या विषयातील हे बोलणे आश्चर्य मानण्यासारखे आहे काय. आपण तेच बोलतोय की हे याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. म्हणून मुद्दा महत्वाचा हा आहे की जोपर्यंत मला व्यापक तत्वाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समदृष्टी येऊ शकत नाही. कारण तोपर्यंत आप पर राहणारच आहे साध्या भाषेत. परी दैव जैसे कौतिके कहीच दैन्य न देखे, का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जीवी. परंतु भाग्य जसे विनोदाने देखील दारिद्र्याला कधीच पाहत नाही. माऊलींच्या दृष्टांत सुरू झाले छान. विनोदाने देखील दारिद्र्याला कधीच पाहत नाही भाग्य, किंवा अध्यक्त आरोप्य आणि अधिष्ठान या 2 पदार्थांचे भेदज्ञान भ्रमाला जसे ओळखत नाही. आपल्या सगळ्यांना झोप येत नसेल तर झोप येण्याची सोय करण्याचा हा प्रकार आहे. सांगण्याचा एवढाच अर्थ असा आहे की अध्यक्त आरोप्य या दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्याला अध्यस्त असं म्हणतात आणि दुसरा आहे अधिष्ठान. असे 2च पदार्थ इथे मांडले आहेत. बरोबर आहे. या 2 पदार्थांचे भेदज्ञान भ्रमाला ओळखत नाही. म्हणजे या 2 पदार्थांचं एकदा भेदाचं ज्ञान मला झालं की ते मला भ्रम होऊ देत नाही. साध्या भाषेत खूप द्रविडी प्राणायाम करून सांगितलं आहे की जेव्हा मला अधिष्ठान अध्यस्थापासून वेगळं ओळखता येतं, त्या 2 मधला भेद माझ्या लक्षात येतो, तेव्हा मला भ्रम होत नाही. साध्या भाषेत रज्जू आणि सर्प यातला भेद माझ्या लक्षात आला की मला सर्पाचा भास किंवा भ्रम होत नाही. आता विषय थोडा वेगळा आहे की सर्प तरी दिसतो, परिस्थिती तशी निर्माण झाली तरी, पण त्यातल्या सत्यत्वाचं भ्रम गेलेलं असतं, सत्यत्वाचं विष गेलेलं असतं. विषय व्याळे मिठी निदलिया नुठी ताठी, ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. नेहमीची ओळी आपली, नेहमी आपल्या कामाला येते. सत्यत्वाचं विष, कारण अधिष्ठान ओळखलेलं असतं आणि त्याच्यामुळे हे अध्यस्त आहे, सर्प अध्यस्त आहे तेव्हाच कळतं जेव्हा रज्जू ओळखलेली असते. तोपर्यंत सर्प हा सत्यच वाटतो. नातरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी, अमृत नायके कानी मृत्यूकथा.
अथवा सूर्य जसा अंधकाराचे स्वरूप स्वप्नात देखील पाहत नाही, किंवा अमृत ज्याप्रमाणे मरणाची कथा ऐकत नाही. दृष्टांत, हे असो संतापू कैसा, चंद्र न स्मरे जैसा, भूती भेदू नेणती तैसा, ध्यानी येते. हे दृष्टांत असोत. आता एकच दृष्टांत असा की उष्णता कशी ती चंद्राला आठवत नाही. संतापू कैसा, संतापू म्हणजे उष्णता, तशी ते ज्ञानी भूतात भेद कल्पना जाणत नाही. समदृष्टीचा विचार करतो आपण. ज्याप्रमाणे मी जसं मगाशी म्हणालो की भगवंतांनी या पुढच्या श्लोकात समदृष्टीचा उल्लेख केलाय, तर माऊलींनी त्याचं वर्णन आधीच्याच ओव्यांमध्ये केलं. पण हे सगळं आपण जे आता ऐकलं ते सगळं समजून घेऊन त्याची संगती 18 क्रमांकाच्या श्लोकाला आपल्याला लावायची आहे, म्हणून हा शब्द मी मध्ये घातला, ज्याप्रमाणे. आता पुढचा श्लोक वाचतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. पदच्छेद फार सरळच आहे त्याचा अगदी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनी चैव श्वपाके च पंडितः समदर्शिनः. अर्थ आहे की विद्या आणि विनयांनी संपन्न असलेल्या ब्राह्मणात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, गवी, गवी म्हणजे गाईत, हस्तिनी, हस्तिनी म्हणजे हत्तीत, शुनी म्हणजे कुत्र्यात, आणि श्वपाके म्हणजे चांडालात. आत्मज्ञानी पंडित ब्रह्मदृष्टीने साम्य पाहणारे असतात. समदर्शिनः. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात घेऊ आपण की ब्रह्मदृष्टीने हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. ब्रह्मदृष्टीने साम्य. कारण जर मी समजतो तसं व्यवहारात साम्य असतं, त्या 4 गोष्टी वेगळ्या कशाला सांगितल्या असत्या. साधी गोष्ट आहे म्हणून म्हणलं. काही महत्वाचे मुद्दे असतात. ह्या 4 वेगळ्या गोष्टी आहेत. विद्या आणि विनयाने संपन्न असलेला ब्राह्मण पहिली गोष्ट, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ. यांच्यामध्ये ब्रह्मदृष्टीने साम्य पाहणारे कोण असतात? आत्मज्ञानी पंडित असतात. आत्मविषयक ज्ञान, आत्मविषयक अज्ञान जे आहे ते ज्ञानाद्वारे नष्ट झालेले पंडित जन आहे, ते परमार्थ तत्व कसं पाहतात किंवा अनुभवतात याचं हे वर्णन आहे बरं. म्हणून मी मगाशी शब्द म्हणालो की ब्रह्मदृष्टीने शब्द खूप महत्वाचा आहे. थोडक्यामध्ये परमपूज्य काकांनी एका वाक्यात त्याचं स्पष्टीकरण दिलं. इतकं सुंदर, बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. आठवण करून देतो. स्वरूप जाणून रूपाशी व्यवहार आहे. स्वरूप जाणलेलं आहे, संपूर्ण विश्व ज्या तत्वाने संपूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे त्याच्याशी ते एकरूप झालेलं आहे. स्वरूप जाणलेलं आहे. प्रत्येकाचं स्वरूप तेच आहे का? स्वरूप प्रत्येकाचं तेच आहे, कारण स्वरूप एकच असतं, स्वरूप वेगळं नसतं. ते जाणलेलं आहे, पण व्यवहार मात्र रूपाशी सुरू आहे. मागच्याला आपण बोललो होतो. म्हणून गाईला चाराच घालतात, ते कुत्र्याला कुत्र्याचंच अन्न देतात. एखादा विद्या विनयाने संपन्न ब्राह्मण दाराशी आला भिक्षा मागायला, तर त्याला चारा नाही घालत. असा गोंधळ आणि गाढवपणा ते करत नाहीत. म्हणून मी शब्द वापरला की काकांचं वाक्य खूप महत्वाचं आहे की स्वरूप जाणून रूपाशी व्यवहार. बरं, आता या 4च गोष्टी का सांगितल्या इथे? ह्याच का घेतल्या? ह्याच 4 जणांची नावं का घेतली? यालाच तर अभ्यास म्हणतात. विद्या आणि विनय संपन्न ब्राह्मण जो आहे तो सत्व गुणाचं प्रतीक आहे. गाय जी आहे ती रजोगुणाचं प्रतीक आहे, आणि हत्ती, कुत्रा, चांडाळ इत्यादी तमोगुणाचे प्रतीक आहेत. गुण 3च आहेत, आपल्याला माहिती आहेत. संपूर्ण जग त्रिगुणात्मक आहे. थोडक्यामध्ये काय आहे, या संपूर्ण जगाची विभागणी जर करायची ठरवली गुणांच्या आधारे, तर ती या 3च गटांमध्ये करता येते. त्यामुळे या 3 गटांचा एक एक प्रतिनिधी इथे घेतलेला आहे. आणि या
सगळ्यांमध्ये तो साम्य पाहणारा असतो म्हटल्यानंतर एक एक प्रतिनिधी घेतलाय म्हणजे सर्व गट त्याच्यामध्ये आहे. शीतावरून भाताची परीक्षा. मग हा मशक हा गज की श्वपच हा द्विज पैल इतर हा आत्मज हे उरेल के. माऊलींच्या ओढे. मग हे चिलूट आहे, हा हत्ती आहे असा लहान मोठेपणाचा भाव, हा चांडाळ आहे, हा ब्राह्मण आहे असा श्रेष्ठ कनिष्ठ भाव, हा दूर आहे, हा जवळ आहे असा देश भेदाचा भाव, हा आपला, हा परका असा आपपर भाव कसा राहील. किती भावांचे त्याच्यामध्ये केले. आणि मी पुन्हा नेहमी सांगतो, मला गंमत वाटते, दोन ग्रंथ कसे हातात हात घालून चालतात. तुमच्या डोक्यात आला सुद्धा असेल मुद्दा कदाचित. चांडाळाचीच कथा ऐकली आपण मंगळवारी. काय योगायोग आहे. तो चांडाळ ज्याला शंकराचार्यांचे शिष्य आपल्या मार्गातून दूर व्हायला सांगतात, त्याचं वर्णन सगळं आपण तिथे ऐकलं. आणि मग तो चांडाळ जे आत्मज्ञान बोलून जातो की तुम्ही कोणापासून कशाला दूर करत आहात, कोणापासून कोणाला दूर करत आहात. माझ्या अन्नमय कोशापासून तुमच्या अन्नमय कोशाला दूर करत आहात का माझ्या स्वरूपापासून तुमच्या स्वरूपाला करत आहात. स्वरूपाला तर करता येणारच नाही, कारण स्वरूप एकच आहे. बरं, अन्नमय कोश आपल्या दोघांचं एकच आहे, त्या स्वरूपाचाच तो अन्नमय कोश आहे. मग नक्की कोणाला कोणापासून दूर करत आहात असा जो प्रश्न जेव्हा तो चांडाळ विचारतो, तेव्हा आचार्य पुढे होतात आणि सांगतात की समदृष्टी. त्यामुळे हा जो लहान मोठेपणाचा भाव आहे, श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे, हा जो भेद आहे तो सत्य नाही हे त्यांना कळत असतं. व्यवहार मोडू नये म्हणून अनेक गोष्टी ते करतात, भाग वेगळा आहे पुन्हा, पण तो सत्य नाही. कारण एक अत्यंत महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो, सैद्धांतिक वाक्य आहे. हा जो भेद आहे ना सगळा आपण ज्याचा विचार करतो, भेद हा नेहमी उपाधीचा असतो, तर अभेद हा स्वरूपाचा असतो. सिद्धांत वाक्य. भेद हा उपाधीचा असतो आणि अभेद हा नेहमी स्वरूपाचा असतो. उपाधीचा भेद राहणारच आहे, म्हणून तुम्ही वेगळे मी वेगळे, आपल्या सगळ्यांमध्ये अनेक भेद आहेत, ते राहणारच आहे, कारण हे उपाधीचे भेद आहेत. प्रश्न असा आहे, मी जेव्हा तुमच्याकडे बघतो तेव्हा मी तुमच्या स्वरूपाकडे लक्ष देतोय का तुमच्या उपाधीकडे माझं लक्ष आहे. एवढाच फक्त फरक आहे माझ्यामध्ये आणि ज्ञानाच्या दृष्टीने. त्यांचं लक्ष तुमच्या आणि आपल्या म्हणजे माझ्या स्वरूपाकडे असतं. व्यवहार रूपाशीच करावं लागतं, कारण ते जे माझ्याशी व्यवहार करत असतील किंवा करतात, तोही त्यांच्या रूपाचाच व्यवहार आहे. विचार करा, म्हणून तो माझ्या रूपाशीच करावा लागतो. स्वरूपाचा व्यवहार होऊच शकत नाही, कारण स्वरूपाच्या ठिकाणी अद्वैत आहे, स्वरूप एकच आहे. पुन्हा एकदा स्वरूपाचा अभेद असतो. नातरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. किंवा ही गाय आहे, हा कुत्रा आहे, असा पवित्र पवित्र भाव. एक थोर आहे, हा दुसरा नीच आहे, हा पूज्य भाव कसा राहील. हे अधिक बोलणे असो, सारांश जागा झालेल्या मनुष्याला स्वप्न कसे दिसेल. बस एका वाक्यात सांगून टाकलं. त्याचा अर्थ काय माहितीये, शास्त्रीय भाषेत भेद कल्पित आहे. ज्याप्रमाणे स्वप्न कल्पित असतात आणि जाग आल्यावर कळतं की अरे काही विचार करण्याची गरज नाही, ते तर स्वप्न होतं. फॉरगेट इट. शुद्ध मराठीत आपण सांगतो ना एकमेकांना, फॉरगेट इट. का? कारण ते स्वप्न आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची सुद्धा गरज नाही. असं जेव्हा ज्ञानाची जाग येते तेव्हा या भेदांबद्दल आपला निश्चय होतो. एथ भेद तरी के देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आघवा आता विषम. मग अशी आपण समदृष्टी आणि त्याच्या विरुद्ध विषम शब्द आणला होता, तो माऊलीने इथे आणला की जर देहादिकात अहंकार उरला असेल तरच जगात भेद दिसेल. आता पहा किती सुंदर वाक्याचा, याचं तुम्हाला काय म्हणूया, त्याचा परिणाम काय होतो ते सांगतो. त्याला इम्प्लिकेशन म्हणतो आपण मराठीमध्ये. जर मी जेव्हा माझ्याबद्दल विचार करतो तेव्हा मी स्वतःला जर रूप समजत असेल, आता मी साधा मगाशीचा शब्द वापरतोय म्हणून रूप म्हणा, थोडक्यात या देहाला मी समजत असेल, मी म्हणजे हा माझा देह, मी म्हणजे माझं मन, मी म्हणजे माझी बुद्धी, मी म्हणजे माझे प्राण, असं जोपर्यंत मी समजतोय तोपर्यंत अगदी स्वाभाविक आहे. जोपर्यंत मी तुमचा विचार करतो किंवा तुमच्याशी बोलतो, तुमच्याशी व्यवहार करतो, तेव्हा मी तुम्हीही सुद्धा म्हणजे तुमचा देह असं समजतो.
बरोबर, अगदी तर्कशुद्ध विचार. हा त्याचा परिणाम आहे. माऊली तेच सांगते, तो जो ज्ञानी आहे त्याचा देहादिकाचा अहंकारच उरला नाही. त्यांनी स्वतःचं स्वरूप ओळखलं आहे, म्हणून त्यांनी तुमचं आणि आमचं स्वरूप, माझं स्वरूप ओळखलं आहे. त्यामुळे त्याला जगात भेद दिसेल कशाला, कारण त्याची दृष्टी कुठे आहे? स्वरूपावरती. भेद तर अगोदरच पूर्ण नष्ट झालेला असतो, तर तो भेद राहील कसा? आणि म्हणून याचा विचार उलटा करायचा नेहमीप्रमाणे. म्हणजे लगेच आपल्या लक्षात येतं काय, मला जर भेद सत्य वाटत असेल, मला जर त्या भेदाचा त्रास होत असेल, त्या भेदामुळे सुखदुःख मी अनुभवित असेल, समजून चालायचं. अगदी स्पष्टीकरण, ते काय म्हणतात, समीकरण मांडल्यासारखं. याचा अर्थ काय, अजूनही देहादिकाचा अहंकारच माझा गेलेला नाही, याचा अर्थ मी स्वतःला अजून देहच समजतो आहे. आणि हे सगळे अंतःकरणाचे धर्म आहेत. जाऊ द्या, विषय बदलेल, पण खूप सुंदर एक साधन आपल्या हातात येतं. काय साधक म्हणून मला 24 तास कोणतं साधन करता येत असेल ना, ती जर कुठे दिसलं एखाद्या ग्रंथामध्ये ना, तर ताबडतोब लिहूनच ठेवायचं किंवा खूणच करायची त्या वाक्यावर. कारण आधीच तुम्हाला मला, आपण अतिशय व्यस्त आहोत, आपल्याला वेळ नाही. परमपूज्य काका जसं त्या दिवशी एका आशीर्वचनात म्हणाले होते, मला वेळ नसल्यामुळे मी एवढे ग्रंथ लिहिले असं म्हणाले. तुम्हाला वेळ नाहीये, वाचू नका असं म्हणले बरं का. आलं असेल लक्षात, त्याला शाल जोडीतले असं म्हणतात. त्यामुळे आपण सगळे इतके व्यस्त असल्यामुळे, विशेषतः असं जेव्हा एखादं साधन आपल्या हातामध्ये पडतं की जे 24 तास मी करू शकतो, तर ते सोडायचंच नाही. तर ते हे साधन आहे. कोणतं? हे जे सगळे भेद, सुख, दुःख, हे सगळे अंतःकरणाचे धर्म आहेत. आणि चिदाभास हा विचार कोणी करायचा आहे माहितीये का? तो मीच करायचा आहे. मी म्हणजे चिदाभास या दृष्टीने करायचा आहे. तो चिदाभास असा विचार करतो की हे अंतःकरणाचे धर्म आहे, याच्याशी माझा संबंध नाही. मी कसा आहे? मी अकर्ता आहे, मी अलिप्त आहे, मी असंग आहे, मी निर्विकार आहे. मी काय सांगतो तुम्हाला? 24 तासाचं साधन सांगतोय. फार सुंदर साधन आहे. झपाट्याने प्रगती होते परमार्थामध्ये. हे सदैव मला जागं ठेवायचं आहे. म्हणजे काय? थोडंसं स्वतःला त्या अंतःकरणापासून बाजूला काढण्याचा अभ्यास करायचा आहे. सदैव सतत करायचा आहे. ऑफिसमध्ये करायचा आहे, घरात करायचा आहे, बोलताना, चालताना, वागताना, दिवसभर करायचा आहे. म्हणून म्हणालो 24 तासाचं साधन आहे. पण ते करावं मलाच लागतं, एक चिदाभास किंवा जीव या दृष्टीने. थोडी गाडी घसरायला लागली, आठवण करायची, अरे घसरताय बरं का गाडी, हे अंतःकरणाचे धर्म आहे, माझा याच्याशी संबंध नाही. काय ठीक आहे, वासना आहे, वासनेमुळेच आपल्या सगळ्यांना जन्म मिळाला. कधी काळी ती मारणारच आहे उसळी, पण तिने उसळी मारल्याबरोबर मी सावध झालो पाहिजे. नाही, हा अंतःकरणाचा धर्म आहे, माझा याच्याशी संबंध नाही, मी निर्विकार आहे. लगेच सावरतो माणूस. करून पहा. शुद्ध मराठीत इमिजिएट रिझल्ट आहेत. तिथेच सावध मी राहत नाही, आणि मग जे घसरायला लागतं एकदा ती घसरगुंडी जा, मग इतक्या पटकन मी खाली येतो की कळत नाही मी खाली आलो. मग थोड्या वेळाने कळतं खाली आल्यानंतर की त्या सापाच्या तोंडातून मी खाली आलोय. मग मी पुन्हा शिडी चढायला सुरुवात करतो. मग ज्ञानेश्वरी वाच, परमार्थ विज्ञान वाच, गीता दीपस्तंभ वाच. थोडी शिडी चढून 4 ओळी वर जातो, पुन्हा एखादा साप मला गिळतो, पुन्हा खाली येतो. तेच चाललेलं सापशिडीचा खेळ साधनेतला. पुढचा श्लोक वाचतो, वेळ आहे अजून, सुरुवात तरी करू, जेवढे हवे होतील तेवढे हवे. अतिशय सुंदर विषय येतोय, कदाचित तो आज होईल. ही 96 क्रमांकाची जी उभी आहे. श्लोक असतो, इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. पदच्छेद आहे की इह एव तै जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. की साम्यात ज्यांचे मन स्थित आहे त्यांनी या वर्तमान आयुष्यातच संसाराला जिंकलेले असते. सर्ग याचा अर्थ संसार असा केला. सर्ग याचा अर्थ सुरुवात असा होतो. खरं जगताची सुरुवात जेव्हा झाली, निर्माण झालं, त्याला सर्ग म्हणतात, पण इथे संसार असा अर्थ केला. कारण ब्रह्म हे भेद दोष रहित आणि सर्व भूतात सम आहे, म्हणून ते ज्ञानी ब्रह्माचे ठिकाणी स्थित असतात.
महत्वाचं वाक्य यातलं आहे, ब्रह्म हे भेद दोष रहित आणि सर्व भूतात सम आहे. आचार्य त्यांच्या भाष्यामध्ये म्हणतात, न अपि स्वगुण भेद भिन्नम निर्गुणत्वात चैतन्यस्य. त्याचा अर्थ असा आहे की चेतन आत्मा निर्गुण असल्याने, एक एक शब्द खूप महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे सांगू? जे चेतन, पहिली गोष्ट चेतन एकच पदार्थ आहे हे त्याच्यातनं लक्षात येतं, त्याला आत्मा म्हणतात हे दुसरं लक्षात येतं, तिसरं तेच निर्गुण असू शकतं हे लक्षात येतं. असल्याने उपाधीच्या गुणभेदाने तो भिन्न होत नाही. कारण काय, तो एकच आहे, तो सम आहे, तो इथला शब्द भेद दोष रहित आहे. आपल्या सगळ्यांचं जे स्वरूप आहे ते एकच आहे, ते भेद दोष रहित आहे, कारण ते निर्गुण आहे. खरं माऊलींचा हरिपाठातला शब्द तर अगुण आहे, त्याच्यात सुंदर थोडासा बारकावा आहे, निर्गुण आणि अगुण. सोडून देऊ आता आपण, एखादाच विषय येईल तेव्हा बोलू. खूप छान विषय आहे तो. पण मुद्दा एकच आहे की उपाधी ज्या आहेत त्या सगळ्या सगुण आहेत. मगाशीच विचार आपण केला, 3 गुणांच्या मिश्रणाने बनलेल्या या कोट्यावधी उपाध्या, मनुष्यांबद्दल विचार करू फक्त आपण, 7 बिलियन या पृथ्वीवरती तरी निदान, इतक्या त्या मिश्रणाने विविध तयार झालेले सगळे जीव, पण या सगळ्यांचं स्वरूप जे आहे ते निर्गुण आहे, म्हणून ते भेद दोष रहित आहे. साधा छान चंद्र दिसतं रोज रात्री आपण बघत असाल. समजा आता आपल्याला इथे तो माहित नाही मला, पण भारतात जेव्हा नळ ब्रिज जाण्याचे दिवस असायचे तेव्हा आपण भांडी भरून ठेवायचो, आठवत असेल. बादल्या, पातेली, आम्ही गमतीने आयला म्हणायचो चमचे पण भरून ठेवू का पाण्याने, म्हणून अशी अवस्था होती तेव्हा. म्हणजे मुद्दा असा की जे मिळेल ती भांडी त्यात पाणी भरून ठेवायचं, आणि रात्रीच्या वेळेला असं चंद्राचा प्रकाश, म्हणजे चंद्र उगवला की त्यात त्याचं प्रतिबिंब दिसायचं. आता मोठ्या भांड्यात विचार करा, मोठ्या त्या ड्रम ज्याला म्हणायचो त्याच्यापासून तर ती बादली, मग ते पातेलं, मग भांड, या सगळ्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसायचं. आता कसं दिसत असेल तुम्ही कल्पना करू शकता. तो जो भेद होता ना त्या प्रतिबिंबाचा, तो त्या उपाधीचा भेद आहे. चंद्र तोच आहे, तो तेवढाच तसाच आहे. हे जसं असावं त्याप्रमाणे, म्हणून माऊली म्हणते या 96 क्रमांकाची ओवी अतिशय सुंदर ओवी आहे. हो, पाठ करण्यासारखी आहे. थोडं थांबून सांगितलं. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणून जे सर्व देशात सर्व काळात सम आणि स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य, ते ब्रह्म आपणच आहोत, हे समदृष्टीचे वर्म संपूर्ण जो जाणतो. आता थोडस त्याला अनुभवाची जोड देऊ बरं का. आतापर्यंत हे सगळं तत्वज्ञान आपण ऐकतोय, वाचतो आहे, तर्काची जोड तर आपण घेतोच आहोत सारखी सारखी. आता एक म्हणून म्हणावी ओवी खूप छान आहे. थोडस एक मुद्दा म्हणतो, अनुभवाची जोड त्याला कशी देता येते पहा. गंमत वाटेल, हा जो अनुभव, म्हणजे हे जे वर्णन इथे आहे, सर्वत्र सदा सम, हे जे अद्वय ब्रह्म म्हटलेलं आहे, त्याचा अनुभव आपण सगळेजण रोज रात्री घेतो आहोत. गाढ झोपेमध्ये. मी स्वप्नावस्थेबद्दल बोलत नाही, जागृत अवस्थेबद्दल बोलत नाही, स्वप्नावस्था नाही, सुषुप्त अवस्था, गाढ निद्रा. आता हे कसं लागू पडतं का? गाढ निद्रेमध्ये आपण जवळपास स्वरूपाला जाऊन टेकलेलो असतो, आणि ते काय म्हटलंय की ते जे ब्रह्म आहे ते भेद दोष रहित आहे, कारण ते सर्व भूतात सम आहे. आता एक त्याला अनुभवाची जोड देऊन बघू. इथे वर्णन आहे सर्वत्र सदा सम. आता गाढ झोप मला जेव्हा लागते, विचार करून पहा, ती भारतातही तीच लागते, अमेरिकेतही तीच लागते, ब्राझीलमध्येही तीच लागते, ऑस्ट्रेलियातही तशीच लागते, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये सुद्धा तशीच गाढ झोप लागते. तशीच म्हणजे मी गाढ झोप कशी लागते याच्याबद्दल नाही बोलत. गाढ झोपेमध्ये जे सुख प्राप्त होतं, खरंच गाढ झोप लागली असं गृहीत धरतोय मी. नाही तर अनेक ठिकाणी अनेक बाकीच्या समस्या असू शकतात, पण गाढ झोप लागली हे गृहीत कृत्य.
तेव्हा जे सुख प्राप्त होतं ते सर्वत्र तेच असतं. मुद्दा तो सुरू आहे. सर्वत्र जगामध्ये तुम्ही कुठेही असा, सदा 50,000 वर्षापूर्वी जेव्हा गुहेमध्ये झोपत होता तो होमोसेपियन, नाव बी आणलं जरा बरं वाटतं, असं वाटतं काहीतरी ऍडव्हान्स बोलणं चालू असेल, अतिप्रगत. होमोसेपियन आपले जे पूर्वज होते असं आपल्याला सांगण्यात येतं. ते जेव्हा गुहेत झोपत होते, गाढ झोप त्यांना लागत होती, आणि आज 21व्या शतकातला आधुनिक मानव आपण आहोत असं समजूया. आपल्याला जी लागते झोप, म्हणजे झोपेत जे सुख मिळत आहे ते तेच आहे, काडीचाही फरक नाही. किंवा काल मला जे झोपेत सुख मिळालं तेच परवा मिळालं होतं, तेच 10 वर्षापूर्वी मिळालं होतं. कशाचा विचार करतोय आपण? सदा. कालातीत आहे ते, कालाने त्याच्यात काही फरक पडत नाही. आणि सम, जे सुख मला मिळतं तेच तुम्हाला मिळतं. पुन्हा गाढ झोप लागली गृहीत धरून बोलणं सुरू आहे. इतकंच नव्हे, मला जे मिळतं तेच माझ्या घरच्या कुत्र्यालाही मिळतं, त्या बाहेरच्या चिमणीलाही मिळतं. जे जे आपण ज्यांना चेतन समजतो त्या सगळ्यांना गाढ झोपेमध्ये सदैव समत्वानी आणि सर्वत्र, हा अनुभवाचा विषय आहे. आणि ते जे सुरू आहे, फक्त झोपेमध्ये काय असतं फरक? झोप आणि समाधीमध्ये एक पातळ अज्ञानाचा पडदा असतो झोपेमध्ये. कारण तिथे कुठल्याही असं म्हणतात ईश्वराने सगळ्यांच्या सुखाची व्यवस्था केली. तुम्ही अधिकारी असा नसा, म्हणजे असंही म्हणतात झोप नसती तर मनुष्य कदाचित जगू नसता शकत. ते झोपेच्या सुखावरती, म्हणून आपल्याला जेव्हा कधी कधी असंही होतात गोष्टी, दुःखाचा अतिरेक होतो, कधी कधी आनंदाचे अतिरेक होते, मनुष्य मला आता पहिले झोपू दे. म्हणजे आपण त्याला शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतो, रिसेट, रिकॅलिब्रेट ऑल व्हेरिएबल्स. या नकळत घडणाऱ्या गोष्टी ज्या आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे गाढ झोपेमध्ये आपल्या सगळ्यांच्या या गोष्टी समत्वाने आपल्याला अनुभवायला येतात, सर्वत्र येतात आणि सदा येतात. हा अनुभवाचं त्याला मिळालेलं पाठबळ आहे. हे जे सांगणं चाललेलं आहे ना, की ब्रह्म हे भेददोषरहित आणि सर्वभूतात सम कसं आहे. कारण तिथे सगळ्यात महत्वाचं आहे, विषय तर कुठलेच नसतात गाढ झोपेमध्ये, पण विषय भोग ज्या इंद्रियांच्या माध्यमातून मी घेतो ते इंद्रियही नसतात, आणि अंतःकरण मुख्य तेही तिथे आपापल्या कारणामध्ये ते लीन होऊन पडलेले असतात. हे सगळेजण फक्त प्राणांचं कार्य सुरू असतं असं अध्यात्मशास्त्र सांगतं. अर्थातच ते गरजेचं आहे, आता सकाळी उठलो नसतो, बाकी सगळे. त्यामुळे हे सगळे तिथे कोणीही नसतात, तरी सुद्धा सुख होतं. वेगळा विषय, एवढं सोडून देतो बोलून. जिही विषय संगू न सांडिता, इंद्रिया ते न दंडिता, परी भोगिली निसंगता कामदेव. ज्यांनी विषयांचा संबंध न सोडता, इंद्रियांचा निग्रह न करता, परंतु विषयासक्ती वाचून निसंगता भोगली. आता मी मगाशी म्हणून जे म्हणालो की यांनी सर्व कर्म संन्यास घेतलेला आहे किंवा केलेला आहे, आणि तो स्वरूपतः असू शकतो किंवा तत्वतः असू शकतो. हे वाक्य मी सारखे सारखे शब्द सांगितले याच्यासाठी की या ओवीमध्ये ज्यांनी तत्वतः कर्मसन्यास घेतलेला आहे त्याचं वर्णन सुरू आहे. कारण जी विषय संगू न सांडिता, स्पष्ट माऊली म्हणते, विषयांचा संग त्यांना लोकसंग्रहाच्या निमित्ताने का होईना होतो आहे. सगळं सोडून ते निघून गेलेले नाही आहेत अरण्यामध्ये. त्यामुळे विषयांचा संबंध सोडलेला नाही आहे, इंद्रियांचा निग्रह न करता. म्हणजे काय? परंतु विषयासक्ती वाचून निसंगता भोगली. काय सुंदर शब्द आहे. लक्षात आले असेल बारकावे तुमचे, विषय भोगला नाही म्हणत आहेत माऊलींचे. म्हणून म्हणलं कुठे जर लगेच आपलं गाडी इतकी पटकन घसरते ना, लगेच चुकीचे अर्थ, चुकीचे म्हणण्यापेक्षा मला जे सोयीचे आहेत ते अर्थ मी काढतो. विषय भोगतात असं, विषयासक्ती वाचून निसंगता भोगली म्हणजे काय? विषयाने काही बिघडत नाहीये. पुन्हा विधिते पाळीत निषेधाते गाळीत, हे विसरायचं नाही. हे गृहीत धरून बोलणं सुरू आहे बरं का. साध्या भाषेत परमपूज्य काका जसं म्हणतात, विषय मिळाला रामकृष्ण हरी, नाही मिळाला रामकृष्ण हरी. आपण बोललो होतो परवा, ज्ञान जो जीवनमुक्त असतो
त्याच्या मनात सुद्धा इच्छा निर्माण होतात, शास्त्र सांगतं. कारण ते प्रारब्ध आहे ना, ते सोडत नाही देहात. प्रारब्धाला भोग द्यायचे असतात. फक्त पुन्हा हे अंतःकरणाचे धर्म आहे, मगाशीचा विषय. हा त्यांचा इतका दृढ निश्चय असतो, अरे अंतःकरणात हा आलेला विचार आहे, तो वासनेमुळे आलेला आहे, अजून सोडलेलं नाही आहे, प्रारब्धवशात तो आलेला आहे. पण त्यातलं सत्यत्वाचं विषच गेलेलं असल्यामुळे इतके आनंदात ते असतात की त्यांच्या तृप्तीला धक्काच लागत नाही. मिळालं तरी रामकृष्ण हरी, नाही मिळालं तरी रामकृष्ण हरी. आता आपल्याला थोडा थोडा अंदाज यायला लागतो की काय दर्जा असेल त्या जीवनाचा, काय त्यांची ती मनोभूमिका असेल, कशा दृष्टीने हे जीवनमुक्त जगाकडे बघत असतील. का म्हणून त्यांना सुद्धा इच्छा होतात आणि मलाही होतात, पण माझ्या इच्छेमुळे मी किती, ज्ञानेश्वरीतला शब्द वापरतो, नागवल्या जातो आणि त्यांना फरक सुद्धा पडत नाही. कारण परस्पर म्हणतात ना, ते तसं परस्पर खेळ चाललेला असतो त्या वासनेचा, त्या अंतःकरणाचा. माझा त्याशी काही संबंध. ब्रह्मानंदे सदा डुल्ल, त्यांचंच वर्णन सुरू आहे, जी विषय संगू न सांगे. त्यामुळे ते विषय भोग घेताना दिसत असतील सुद्धा, रोजच्या त्यांच्या जीवनामध्ये समोर विषय आले तेही भोग घेत असतील, इंद्रियांचा निग्रह न करता. नाही, आईस्क्रीम आहे, मी खाणार नाही, कारण आम्ही जीवनमुक्त आहोत, आम्ही मुक्त आहोत, आम्ही चहा पित नसतो. चांगली आहे गोष्ट, पीत नसाल, खात नसाल, हरकत काहीच नाही, पण त्यांनी खाल्लं तरी त्यांचं बिघडत नाही, हा सांगण्याचा मुद्दा आहे. इच्छा निर्माण होऊ शकते बरं का, मी तेच सांगतोय. प्रारब्धामुळे काही गोष्टी प्राप्त असू शकतात आणि तशी इच्छा होऊ शकते, पण त्यामुळे त्यांचं यत्किंचितही अडत नाही. अशा जीवनमुक्ताला उद्या पुढे डायबिटीस झाला आणि त्याला डॉक्टरांनी सांगितलं गोड खाऊ नको, तर माझे जे हाल होतात ते त्याचे होत नाही, सांगण्याचा उद्देश थोडक्यात. कारण त्याच्यावर माझं सुख अवलंबूनच नाही, हा अनुभव त्यांनी घेतलेला असतो. अजून एक ओवी वाचतो आणि थांबतो, 98 क्रमांक. जिही लोकाचिनी आधारे लौकिकेची व्यापारे, परी सांडिले निरसुरे लौकिकू हे. जे लोक रूढीला अनुसरतात, देह निर्वाहादी लौकिक व्यवहार करतात, पण सामान्य लोकात असलेले हे ब्रह्मविषयक अज्ञान मात्र त्यांनी टाकून दिलेले असते. कोणती ओवी आठवते वर्णनाचं? मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. अगदी तीच ओवी इथे सांगितली की लोक रूढीला ते अनुसरतात, अलौकिक नोहावे लोकांप्रती, देहनिर्वादी लौकिक व्यवहारही करतात. म्हणून तर संत पटकन लक्षात येत नाहीत आपल्या, त्यांच्या सहवासात राहावं लागतं. संत म्हणजे काय हे माहिती असावं लागतं, त्यांचा तो अनुभव घ्यावा लागतो. नाही तर दिसायला तुमच्या माझ्यासारखे दिसतात, तुमच्या माझ्यासारखेच वरणात भाजीपोळी ते खात असतात, काहीही फरक नसतो. फरक कुठे पडतो? इथे पडतो. त्यांची जी आतली जी अवस्था असते त्याची मी फक्त कल्पनाच करू शकतो, आणि त्यालाच परमपूज्य काका जीवनाचा दर्जा असा शब्द वापरतात. असं आनंदमय, मुद्दाम आनंदमय शब्द वापरतात. आनंदमय म्हणूया किंवा ज्ञानरूप, आनंदरूप जीवन आपल्या सर्वांचं व्हावं, अशी सदिच्छा सद्गुरुचरणी व्यक्त करू आणि आज इथे थांबू. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.